ना कसे आहात सर्वजण? झालं का जेवण वगैरे? माझं नाही अजून झालं, माझं पण नाही झालेलं, होईल आता. डाळ बनवली आहे. आता कुकर थंड झाल्याच्या नंतर जेवेल मी पण. काल काय झालं, माझ्याकडे ना माझ्या नातीचे वडील आले होते, म्हणजे डॅडी आले होते, तिचे नातीचे मिशूचे डॅडी आले होते मला भेटण्यासाठी. तर तिथं आमच्या रस्त्यावरच ते थांबतात, कारण का थार गाडी आहे ना, थार गाडी आतमध्ये आणता येत नाही. आणि मग कसे, आणि ते येत नाहीत खूप दिवस झालं, ते रस्त्यावरच थांबतात, भेटतात, बोलतात आणि जातात. तर एक आमच्या शेजारची, म्हणजे तिथे रस्त्यावर एक बाई उभी होती. ती म्हणाली, अगं मी 2दा-3दा ही थार गाडी बघितली, कोण आहे गं? आतमध्ये का दिसत नाही कोण आहे ते. तर मी म्हटलं, अगं मिशूचे डॅडी आहेत, त्यांची आहे. म्हटले, हां, तरीच मी म्हटलं की चेहरा तर दिसतोय बाई तसाच, पण कोण आहे आपण विचारावं नाही का. आता थोडे हेल्दी झालेत ना, त्यामुळं ओळखायला नाही आले. तर मी तिला सांगितलं की अगं मिशूचे डॅडी, त्यांची थार गाडी. म्हणे, हां, छान आहे गाडी ना, नेहमी येतात तुला भेटायला ना? मी म्हटलं, हो येतात, विचारपूस करतात, काहीतरी आपले देतात मला पैसे वगैरे आणि जातात म्हटलं. म्हणे, चांगलं आहे बाई, तुझी काळजी तर घेतात. मी म्हटलं, हो नेहमी येतात ना, तर काहीतरी घेऊनच येतात आणि देतात म्हटलं. मला घेतात बाई काळजी. माझा मुलगा जरी असताना तर एवढी माझी काळजी नसती घेतली, एवढं घेतात ती, माहिती का. ते काय म्हणतात की ते एवढी काळजी का करतात माझी सांगू का. की ते म्हटले की आमची मुलगी इतक्या वर्ष 8-9 वर्षाची झाली ना, 8 वर्षाची, तर आम्हाला माहिती नाही ती कधी लहानची मोठी झाली. आमच्यापेक्षा, आमच्या आईवडिलांपेक्षा तुम्ही तिचं जास्त केलं. ते त्यांना उपकार आहेत त्यांनी, म्हणजे मी त्यांच्यासाठी जे केलं आहे ना ते मला विसरत नाही. ते म्हणतात, कुणी असतं तरी एवढं नसतं केलं, एवढं तुम्ही केलं आमच्या मुलीसाठी. त्यामुळं ते मला नेहमी भेटल्याशिवाय, मला काहीतरी दिल्याशिवाय, माझी विचारपूस केल्याशिवाय जात नाहीत. एवढं मात्र खरं.